आता एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातून पोर्शे अपघात प्रकरण प्रचंड गाजलं होतं आणि याच या प्रकरणात आरोपीच्या सुटकेच्या विरोधात पुणे पोलीस आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती कळतेय आणि त्यासाठी राज्य सरकारकडून त्यांना परवानगी मिळाली आहे। योग्य कारवाई करूनही पुणे पोलिसांवर आणि त्यामुळेच कारवाई कशी योग्य आहे याबद्दल पुणे पोलीस आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहे। त्यामुळे आजच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीच्या सुटकेविरोधात पुणे पोलीस आता सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी त्यांना परवानगी मिळाली राज्य सरकारकडून। पण कशा पद्धतीने हे आव्हानात्मक असणारे वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, प्रकरणच इतकं गुंतागुंतीचं आहे आणि त्याची देशभरात चर्चा झाली होती। कशा प्रकारे पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडतील असं वाटतं? रेणुका, उच्च न्यायालयानं जे फंडामेंटल राईट्सचं कोर्ट आहे किंवा मूलभूत अधिकारांचं रक्षण करणारं कोर्ट आहे असं समजलं जातं उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय। या न्यायालयात पोर्शे अपघात प्रकरणातला जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या सुटकेसाठी त्याच्या आत्यानं याचिका केलेली होती आणि या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवलेली होती। त्यात पुणे पोलिसांच्या तपासावरती ताशेरे ओढलेले होते। बाल हक्क कायद्यानुसार या मुलाची सुटका जी पहिल्यांदा करण्यात आलेली होती त्याला निबंध लिहिण्यास सांगण्यात आलेला होता आणि 15 दिवस वाहतुकीचं नियमन जे ते करण्याची शिक्षा त्याला देण्यात आलेली होती आणि त्याची सुटका करण्यात आलेली होती। त्यानंतर पुणे पोलिसांनी अर्ज करून पुन्हा या आरोपीला बाल सुधार गृहामध्ये ठेवायची विनंती जी आहे ती बाल न्याय मंडळाला केलेली होती आणि त्यानुसार त्याला या बाल सुधार गृहामध्ये ठेवण्यात आलेलं होतं। या सगळ्या गोष्टी कशासाठी केल्या असा प्रश्न उच्च न्यायालयानं पुणे पोलिसांना विचारलेला होता। त्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलिसांच्या तपासावर त्यांनी ताशेरेही ओढलेले होते। बाल हक्क कायदा हा सुधारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांच्या आणि त्याची अंमलबजावणी करताना अल्पवयीनांना गुन्हेगार म्हणून ट्रीट केलं जाऊ नये किंवा तशी वागणूक देऊ नये असा या कायद्याचा स्पष्ट उल्लेख असताना या कायद्याचं उल्लंघन जे आहे ते करण्यात आलंय असे ताशेरे जे आहेत ते उच्च न्यायालयानं मारलेले होते पुणे पोलिसांवरती आणि याच सगळ्याच्या विरोधामध्ये आपली कारवाई आणि तपास कसा योग्य आहे याबाबत पुणे पोलीस हे ठाम होते। त्यांनी राज्य सरकारकडे सुटका करायची उच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते या अल्पवयीन आरोपीच्या त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करायचा निर्णय घेतलाय। त्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे परवानगी मागितलेली होती आणि गेल्या आठवड्यात शुक्रवारी ही परवानगी जी आहे ती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर आता तातडीनं हालचाली ज्या आहेत त्याला वेग आला आणि त्यामुळे पुणे पोलीस आपली बाजू मांडणारे। धन्यवाद वैभव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे राज्य सरकारकडून पुणे पोलिसांना या